कंत्राटी कामगार होते त्यांना प्राधान्य देण्याचा आपण प्रयत्न करू। प्रवीण दरेकर। माझ्या दृष्टीने अत्यंत भावनिक आणि संवेदनशील असा विषय आहे, कारण माझे वडील त्या ठिकाणी एसटी कंडक्टर होते आणि त्याच्यामुळे कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्या व्यथा त्या ठिकाणी मला जवळून मी त्या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे जो श्रीकांत भारती यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे की त्यांना माणूस म्हणून जगायला द्या ना, तुम्ही 25-30 हजार देणार, त्यातले ती जी संस्था आहे ती 10-15 हजार खाणार आणि 10-15 हजार रुपयामध्ये तो दिवस रात्र त्या ठिकाणी त्या एस टी चालवत गावाखेड्यात त्या ठिकाणी जाणार, तर मला वाटतं हे संविधानिक दृष्टीनं सुद्धा माणुसकीला काळीमा लावणारी अशा प्रकारची गोष्ट आहे असं माझं स्पष्ट मत आहे। एक म्हणजे माझा प्रश्न आहे की या ठिकाणी अनेक वेळा अपघात झालेत, त्यावेळेला त्या ड्रायव्हरच्या वर त्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, एस टीवर प्रश्न उपस्थित केलेत। माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही 25-30 हजार रुपये देता आणि त्यातले 10-15 हजार रुपये ती बाह्य संस्था त्या ठिकाणी जर घेत असेल तर ती बाह्य संस्था जी आहे ती नेमकं काय त्यांच्यासाठी करते? अद्ययावत ट्रेनिंग देते का? त्यांच्यासाठी काही वेगळ्या व्यवस्था करतं का? की फक्त आपला कागदावर एजन्सी असते, 10-15 हजार रुपये त्यांना वळते करायचेत आणि 10-15 हजारात त्यांना आपली गाडी ओढायला लावायची? तर मला वाटतं हे योग्य नाही। तर माझा प्रश्न या निमित्तानं आहे, या 9 बाह्य संस्था ज्या आहेत त्या कोणत्या आहेत, त्यांचे मालक कोण आहेत किंवा संस्थेचे प्रमुख कोण आहेत, त्या संस्थांची नावं या ठिकाणी आपण सांगावी। आणि एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सातत्याने या अधिवेशनात येतो, त्यांचा पगार कधी वेळेवर होत नाही म्हणून त्या ठिकाणी अनेकदा आंदोलनं झालेत, संप झालेत, त्यांना कामावर कायम करावं म्हणून त्या ठिकाणी आंदोलनं झालेत। मला या संदर्भात या ठिकाणी सांगायचं आहे की कधीतरी हा विषय संपला पाहिजे। जे काय परब साहेब म्हणाले त्याप्रमाणे याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे। आज अनेक डेपो एस टीकडे आपल्याकडे मंत्री महोदय त्या ठिकाणी आहेत, मोक्याच्या ठिकाणी चांगल्या शहरात त्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी एस टीच्या जागा आहेत, तर आपण का डेव्हलप करून एखादी चांगली आर्थिक त्या ठिकाणी एस टीची उभारणी आपण पैशाची करत नाही? आपण हे नीट जर मेकॅनिझम त्या ठिकाणी जमवलं सभापती महोदय, तर त्या ठिकाणी एस टीचा काही अंशी प्रश्न नक्की निकालात त्या ठिकाणी निघेल आणि एक उत्पन्नाचे स्रोत आपल्याला या निमित्तानं उभे करता येऊ शकतील। परंतु ठिगळं लावायचं काम होतं। पगार त्या ठिकाणी अडचण आली की मुख्यमंत्र्यांकडे परिवहन मंत्री जाणार, बजेटमध्ये किंवा कुठे तरतूद करायला लावणार, तात्पुरता त्यांचा पगार त्या तारखेला देणार। मला वाटतं एस टी कर्मचारी हे जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी काम करतात। माझी या निमित्तानं मंत्री महोदय सभापतीच्या माध्यमातून आपल्याकडे आग्रह आहे, माझी विनंती आहे की एक परमनंट अशा प्रकारचं सोल्युशन या एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, चालक वाहक या संदर्भात काढण्याची आवश्यकता आहे। ते काढण्यासंदर्भात शासन काही भूमिका घेणार का, हा दुसरा प्रश्न त्या ठिकाणी आहे। आणि सभापती महोदय, आपण चांगलं काम मंत्री महोदय करतायत, एस टीमध्ये काही चांगल्या सुधारणा करून एस टीला चांगला आयाम देण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, हे निश्चितच त्या ठिकाणी कौतुकास्पद आहे। परंतु आज एस टी कर्मचाऱ्यांचे भले ते कंत्राटी असतील, ती माणसंच आहेत। आज त्यांची आरोग्याची व्यवस्था काय, त्यांची मानसिकता काय? मी मागे या सभागृहात सांगितलं होतं की एस टी ड्रायव्हर आजही त्या ठिकाणी त्या टपावर गावामध्ये झोपतात, आजही त्या ठिकाणी त्या एस टीच्या मध्ये त्या ठिकाणी झोपतात, त्यांना मच्छर चावते, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते। तर यांच्याकडे आपण माणुसकीच्या दृष्टीनं काय करणार आहोत की नाही आहे? त्याच्यामुळे माझी या ठिकाणी विनंती आहे की या संदर्भात सुद्धा शासनाने भूमिका या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे आणि एस टीच्या ह्या कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीनं या ठिकाणी त्यांना पगार मिळावा। परमनंटच्या संदर्भात आपण ज्या वेळेला भरती करणार त्यावेळेला विशेष मार्क्स किंवा यांना प्रायोरिटी त्या ठिकाणी देण्याचं आपण मान्य करताय, त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो। परंतु मला विचारायचं आहे की या बाह्य संस्था आहेत त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का? त्यांना ड्रायव्हर सप्लाय करतात, तर ड्रायव्हरशी संबंधित, ट्रेनिंगशी संबंधित, ट्रान्सपोर्टशी संबंधित त्यांचं काय आहे का? त्याचाही या 9 संस्थांची माहिती मला या ठिकाणी पाहिजे, तर त्या संदर्भातही या ठिकाणी आपण सांगावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो। आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कायमचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून त्यांना शाश्वत अशा प्रकारची नोकरी, त्यांना त्या ठिकाणी आधार देण्याचं काम सरकारने करावं अशी माझी आपल्याला विनंती। सभापती महोदय,
ह्या सभागृहातील बहुतांश सदस्य जरी आज विधान परिषदेचे सदस्य किंवा विधानसभेचे सदस्य झाले असतील तरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एस टी हा फार महत्त्वाचा घटक आहे. जसं सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकरांनी सांगितलं आणि ही वस्तुस्थिती आहे की त्यांनी बालपणापासूनच बघितलेलं, त्यांचे वडील कंडक्टर म्हणून काम करत असताना ती जी भावना असते ती भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि एस टीचा जेव्हा विषय निघतो तेव्हा त्या विषयामध्ये ते नेहमीच आपल्या भावना ह्या सभागृहामध्ये व्यक्त करत असतात. मी एक गोष्ट ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा काही बाह्य संस्था कुठल्याही नाही आहे. कंत्राटी भरती त्यावेळेस जी केली गेली होती ती निविदा प्रक्रिया राबवून केली होती, त्यामुळे कुठल्याही बाह्य संस्थेला परस्पर ते काही काम देण्यात आलेलं नाही. परंतु प्रश्न राहिला पगाराचा. हे महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये सभापती महोदय 1 ते 2 वेळा फक्त 10 तारीख पार करून ते पगार झालेले आहे. परंतु आजपर्यंत ह्या वर्ष ते 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 7 तारखेपर्यंत सर्वसामान्य एस टी कामगारांचा पगार हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. किंबहुना दिवाळीमध्ये जे गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचं काही प्रश्न जे प्रलंबित होते ते प्रश्न सोडवून त्यांना जास्तीत जास्त त्या राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही पैसे देता येईल ते पैसे देण्याचा राज्य शासनाने प्रयत्न केला. 400 कोटी रुपये दरवर्षी न चुकता दर महिन्याला न चुकता परिवहन खात्याकडे म्हणजे एस टी महामंडळाकडे वर्ग होतात आणि इतरही पैसे जे आहेत ते 2-3 दिवसाच्या फरकानं हे एस टी महामंडळाकडे वर्ग होत असल्याकारणानं आजच्या परिस्थितीनुसार तरी त्यांचा पगार हा वेळेवर येतो, ही वस्तुस्थिती आहे. परत प्रवीण दरेकर साहेबांनी जी विनंती केलेली आहे, मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये एस टी कामगारांना हा पगार वेळेवर मिळत असल्याकारणानं पैशाची तरी आजच्या परिस्थितीनुसार काही 10 तारखेच्या नंतर काही कामगारांचं काही मागण्या नाही आहेत. त्यामुळे जर काही कामगारांच्या मागण्या आल्या तर निश्चितपणे राज्य शासन त्यावर सकारात्मक विचार करेल. आता प्रश्न उत्तराचा तास सुरू होऊन 42 मिनिट झालेले आहेत आणि तरी देखील 1, 2, 3